महाराष्ट्रातील ध्येयवेड्या तसेच बोर्ड परीक्षेत गुणवंत होऊ इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं मी SK शकुंतला मॅथ अकॅडमी या ऑनलाईन व्यासपीठावरती पुन्हा एकदा स्वागत करतो। आज आपण एक नवीन कन्सेप्ट म्हणजेच वर्ग समीकरणे सोडवण्याचं सूत्र ही शिकणार आहोत। ज्या पद्धतीने आपण वर्ग समीकरण सोडवण्यासाठी फॅक्टरायझेशन मेथड पाहिली, त्याचबरोबर आपण पूर्ण वर्ग पद्धती पाहिली। मग आता आपल्याला डायरेक्ट सूत्र म्हणजे डायरेक्ट मेथड न फॉलो करता डायरेक्ट सूत्रामध्ये आपण किमती ठेवल्या की आपल्याला वर्ग समीकरणाची मूळ मिळतात। मग हे सूत्र आलं कसं हे अगोदर प्रथमतः आपण शिकणार आहोत। चला लवकरात लवकर लेक्चरला जॉईन व्हा। आजचं लेक्चर खूपच महत्त्वाचं आहे, कारण की या लेक्चरवरती पूर्ण वर्ग समीकरणाचे म्हणजे आपण सूत्र वापरून कसे अवयव काढू शकतो, वर्ग समीकरणाच्या म्हणजे सूत्राचं स्वरूप कसं असेल, हे सर्व गोष्टी शिकणार आहोत। वर्ग समीकरणाचं सूत्र शिकण्यापूर्वी मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, वर्ग समीकरणाचं सामान्य रूप काय आहे? वर्ग समीकरणाचं सामान्य रूप सांगा। चला कमेंट मध्ये मेन्शन करा, वर्ग समीकरणाचं सामान्य रूप काय आहे। मागील सर्व लेक्चर मध्ये एकही लेक्चर असं झालं नसेल की ज्या लेक्चर मध्ये मी वर्ग समीकरणाचं सामान्य रूप सांगितलं नसेल। वर्ग समीकरणाचं सामान्य रूप आहे ax² + bx + c = 0। हे आहे वर्ग समीकरणाचे सामान्य रूप। आता आपल्याला काय करायचं बघा, आपल्याला काय करायचं, हा फॉर्म्युला म्हणजे सूत्र कसं आलं हे अगोदर शिकायचंय। म्हणजे तुमच्या माइंड मध्ये वर्ग समीकरण सूत्र वापरून कसं सोडवायचं ही कन्सेप्ट एकदम डोक्यामध्ये फिट होईल। म्हणजे एखादं बिल्डिंग कशी तयार झाली हे जर तुम्हाला फाउंडेशन पासून माहित असेल तर त्यावेळेस तुम्ही डायरेक्ट म्हणू शकता ही बिल्डिंग स्ट्रॉंग आहे। मग आपल्या तुमच्या लक्षात येईल, जर सूत्र कसं आलं फाइंड आउट झालं हे जर तुम्हाला समजलं तर सूत्र पाठ करायची आवश्यकता राहणार नाही, सूत्र ऑटोमॅटिक तुम्हाला सुद्धा तयार करता आलं पाहिजे। हे बघा, हे आहे वर्ग समीकरण। आता आपल्याला वर्ग समीकरण ज्या पद्धतीने आपण पूर्ण वर्ग पद्धतीमध्ये स्टेप फॉलो केल्यात त्या स्टेप इथे सुद्धा फॉलो करून आपल्याला सूत्र डिराईव्ह करायचंय आणि त्या सूत्रामध्ये डायरेक्ट किमती ठेवून आपण वर्ग समीकरणाचे मूळ फाइंड आउट करू शकतो। म्हणजे स्पेसिफिक अशी पायऱ्या वगैरे फॉलो करायच्या नाहीत, फक्त आपल्याला सूत्र कसं आलं हे अगोदर प्रथमतः आपण शिकूया। म्हणजे तुम्हाला हे बघा, हे वर्ग समीकरण आहे आपलं, वर्ग समीकरणाचं सामान्य रूप आहे, सामान्य रूप। आता आपण काय करूया, x² चा सहगुणक आपल्याला 1 करायचा आहे। ही सुद्धा स्टेप आहे की नाही पूर्ण वर्ग पद्धतीमध्ये। मग आता सुद्धा आपल्याला सूत्र फाइंड आउट करण्यासाठी x² चा सहगुणक 1 करणं गरजेचं आहे। x² चा सहगुणक 1 करण्यासाठी आपण काय करत होतो, एक a ने डिवाइड करत होतो। मग आपण काय करूया, इथे सुद्धा a ने डिवाइड करूया आणि आपल्याला एक समीकरण मिळेल। आता झालं की नाही, x² चा सहगुणक 1। आता काय करूया, हे बघा, आता काय करूया, स्थिर पद समीकरणाच्या उजव्या बाजूला घेऊन जाऊया। -c/a इथपर्यंत आपण स्टेप तुम्हाला समजलीच असेल। आता काय करूया, इथे सुद्धा आपण तिसरं पद फाइंड आउट करूया। तिसरं पद फाइंड आउट करण्याचं सूत्र काय सांगितलं होतं मी तुम्हाला, तिसरे पद फाइंड आउट करण्याचं सूत्र 1/2 गुणिले x चा सहगुणक, 1/2 गुणिले x चा सहगुणक आणि कंसाचा वर्ग। समजलं? आता हे बघा, आता इथे x चा सहगुणक काय आहे, b/a, म्हणजे 1/2 गुणिले b/a कंसाचा वर्ग, b/a कंसाचा वर्ग। हे इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल तर आता ह्याचं जर सॉल्व्ह करून घेतलं, b चा वर्ग b² आणि 2 चा वर्ग 4a², हे आपल्याला तिसरं पद मिळालेलं आहे। आता हे तिसरं पद काय करायचं, ह्या समीकरणामध्ये दोन्ही बाजूला जोडून घ्यायचं। म्हणजे आपल्याला फॉर्म्युला कसा डिराईव्ह झाला हे अगोदर शिकायचंय। हे बघा, आता आपलं समीकरण काय, x² + b/a x + b² डिवायडेड बाय 4a², b² डिवायडेड बाय 4a²। त्याचबरोबर ह्या बाजूला सुद्धा आपण जोडून घ्यायचंय, -c/a + b² डिवायडेड बाय 4a², b² डिवायडेड बाय 4a²। आता हे बघा, हे जे एक्सपान्शन आहे हे कशाचं एक्सपान्शन आहे, x + b/2a² चं एक्सपान्शन आहे की नाही। हे आपल्याला माहित असलेल्या सूत्रानुसार, कुठलं सूत्र, a + b² = a² + 2ab + b²। म्हणजे आपण ह्या जागी हे सुद्धा लिहू शकतो।
आता बघा हे पुढील कन्सेप्ट कशी येणार आहे ते आपण डिटेल मध्ये पाहूया. आता हे आपल्याला सॉल्व्ह करून घ्यायचं. आता हे बघा हे काय, हे 4a² आहे आणि इथं फक्त a आहे. म्हणजे आपल्याला जर छेद समान करायचं असेल तर इथे सुद्धा 4a ने मल्टिप्लाय करावं लागणार आहे. आता 4a ने जर इथं मल्टिप्लाय केलं तर काय येणार आहे, इथं 4a ने मल्टिप्लाय केलं तर हे b² अगोदर घेऊया, -4ac b² - 4ac येणार आहे. आणि हे बघा इथे खाली काय येणार आहे, 4a². हे मायनसचे चिन्ह आपण फक्त पुढे घेतलेलं आहे. आता बघा इथं काय करायचं, फक्त वर्गमूळ फाइंड आउट करायचं. वर्गमूळ दोन्ही बाजूचे फाइंड आउट करू, दोन्ही बाजूचे काढू. आता दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढायचं म्हटलं इथलं स्क्वेअर निघून जाईल, म्हणजे x + b/2a फक्त राहील. आणि इथं काय येणार आहे, प्लस मायनस येणार. जेव्हा आपण वर्गमूळ काढतो, आपण मागच्या लेक्चरमध्ये किंवा पूर्ण सराव सोडवताना सुद्धा सांगितलेलं आहे, वर्गमूळ काढताना दोन प्लस मायनस संख्या मिळतील. आता इथे बघा, इथे b² - 4ac वर्गमूळात जाईल आणि इथं a² चा वर्गमूळ काढला असता आपल्याला a मिळेल आणि 4 ही पूर्ण वर्ग संख्या आहे, म्हणजे इथं आपल्याला मिळणार आहे 2a. सर्वांना समजलं? आता बघा इथं आपल्याला x ची किंमत काढायची, म्हणजे आपल्याला वर्ग समीकरण सोडवायचं म्हणजे त्या चलाची किंमत काढायची असते. आता आपण x ची किंमत काढूया. x ची किंमत काढण्यासाठी काय करूया, हे जे 2a आहे हे -b/2a ह्या बाजूला घेऊन जाऊया, प्लस मायनस √ b² - 4ac / 2a. इथपर्यंत सर्वांना समजलं? आता हे बघा आपण काय करणार आहोत, हे 2a छेद कॉमन घेऊया, b + √ b² - 4ac / 2a. सॉरी, x = -b प्लस, इथे प्लस घेऊया, इथे मायनस घेऊया, -b - √ b² - 4ac / 2a. हेच आहे वर्ग समीकरण सोडवण्याचं सूत्र. म्हणजे या सूत्राने आपल्याला वर्ग समीकरणाचे हे दोन मूळ आपल्याला मिळू शकतात. काय कुणाला डाऊट आहे? पूर्ण वर्ग पद्धत ज्या पद्धतीने आपण समीकरण सॉल्व्ह करत होतो त्या समीकरणाच्या पद्धतीनुसारच आपण डायरेक्ट सूत्र फाइंड आउट केलेलं आहे. या सूत्रामध्ये आपण किमती ठेवायच्या. आपल्याला तर माहित आहे वर्ग समीकरण स्टँडर्ड फॉर्म मध्ये असल्यावर आपल्याला एबीसी डिराईव्ह करायचं, एबीसीच्या व्हॅल्यू आपल्याला काढता येतात आणि एबीसीच्या व्हॅल्यू काढल्या की इथं डायरेक्ट ह्या सूत्रामध्ये ठेवले की आपल्याला वर्ग समीकरणाची मूळ प्राप्त होतात. म्हणजे इथं स्टेप लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त हे सूत्र तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. x = -b प्लस मायनस √ b² - 4ac / 2a. या सूत्रामध्ये किमती ठेवल्या असता आपल्याला डायरेक्ट वर्ग समीकरणाचे मूळ प्राप्त होतात. आता बघूया आपण काय करू शकता, या वर्ग समीकरणाचे मूळ कशी फाइंड आउट करायची हे तर आपण शिकलो. म्हणजे आपलं सूत्र काय, आता बघा इथे काय केलं जातं, या सूत्राला अल्फा आणि बीटा या दोन अक्षराने डिनोट केलं जातं. म्हणजे -b प्लस √ b² - 4ac / 2a = अल्फा आणि बीटा -b - √ b² - 4ac / 2a. म्हणजे दोन्ही पैकी आपण अल्फा -b प्लस √ b² - 4ac / 2a -b √ b² - 4ac / 2a बीटा केव्हा, जेव्हा अल्फा बीटापेक्षा मोठा असेल तेव्हा, हे सूत्राचा वापर होतो. आणि हे बघा इथे बघा, जर अल्फा -b - √ b² - 4ac / 2a असेल आणि बीटा -b प्लस √ b² - 4ac / 2a असेल, तेव्हा बीटा > अल्फा असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे जेव्हा अल्फाची व्हॅल्यू जर मोठी प्लस मध्ये असेल तर अल्फा मोठा असेल आणि बीटाची व्हॅल्यू प्लस मध्ये असेल तर बीटा मोठा असेल. म्हणजे तुम्हाला यावरून समजलं पाहिजे की अल्फाची व्हॅल्यू जर मोठी असेल तर अल्फा मोठा असेल, किंवा प्लस मधून ह्या सूत्राने आले असेल तर आपल्याला प्लस किंवा मायनस काय वापरले हे समजायला लक्षात येईल. आता हे
वर्ग समीकरण सोडवण्याचं सूत्र आपण फाइंड आउट केलं. वर्ग समीकरणाच्या सूत्राच्या दोन रूटला आपण अल्फा आणि बीटा ही दोन नावं दिलेली आहेत आणि अल्फा आणि बीटा या दोन नावावरून आपल्याला हे सूत्र अवगत झालेले आहेत. वर्ग समीकरण सोडवण्याचं सूत्र काय आहे माझ्यासोबत म्हणा, मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2. सर्वांना समजलं? म्हणजे सूत्र कसं डिराईव्ह झालं, काल ज्या आपण पूर्ण वर्ग पद्धत वापरण्यासाठी ज्या पायऱ्या फॉलो केल्या होत्या त्याच पायऱ्या फॉलो केल्यात आणि आपण सूत्र डिराईव्ह केलं. सॉरी, हे बघा आता ह्या सूत्रानुसार आपल्याला वर्ग समीकरण सोडवायचंय, म्हणजे वर्ग समीकरणाचे मूळ फाइंड आउट करायचे. एकदम सोपं झालं का नाही? आता आपल्याला कोणतीच पायरी लक्षात ठेवायची नाही, फक्त सूत्र लक्षात ठेवायचे. सूत्र आपल्याला तोंडपाठ झालं पाहिजे. एक्स इज इक्वल टू किंवा अल्फा किंवा बीटा इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 2ac डिवायडेड बाय 2a. आता आपल्याला डायरेक्ट फॉर्म्युला आपल्याला माहित झाला की डायरेक्ट एक्झाम्पल कसलं येऊ द्या, एक्झाम्पल आले की आपण डायरेक्ट फॉर्म्युल्यामध्ये किमती ठेवायच्यात आणि वर्ग समीकरणाची मूळ फाइंड आउट करायचे. ते कसे फाइंड आउट करायचे? प्रथमतः उदाहरण पाहूया. प्रथम उदाहरण बघूया. आपण डायरेक्ट सूत्र वापरून मूळ फाइंड आउट करणार आहोत आज. प्रथम उदाहरण आहे बघा, एम स्क्वेअर मायनस 14m प्लस 13 इज इक्वल टू 0. आता या वर्ग समीकरणाचे आपल्याला मूळ फाइंड आउट करायचे, परंतु सूत्राचा वापर करून डायरेक्ट पायऱ्या किंवा मेथड काहीच नाही, ते डायरेक्ट सूत्र. आता बघा या वर्ग समीकरणाला स्टँडर्ड फॉर्म बरोबर कम्पेअर करायचं. प्रथमतः ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 कम्पॅरिझन केलं असता याची व्हॅल्यू किती आहे बाबा, याची व्हॅल्यू किती आहे इथे 1, b ची व्हॅल्यू किती आहे -14, c ची व्हॅल्यू किती आहे 13. इथपर्यंत आपण तो सांगू शकतो, कारण की आपण प्रत्येक एक्झाम्पल मध्ये ए बी सी च्या व्हॅल्यू फाइंड आउट करतच आलेलो आहोत आतापर्यंत. आता बघा आपल्याला डायरेक्ट मूळ फाइंड आउट करायचे. मूळ फाइंड आउट करायचंय म्हणजेच आपल्याला इथे एम ची किंमत काढायची आहे. आता एम ची किंमत कशी काढणार आहोत तुम्ही, हे बघा. एम ची किंमत काढण्यासाठी तुम्ही सूत्र काय आपलं, मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. हे आहे आपलं वर्ग समीकरण सोडवण्याचं सूत्र. आता ह्या सूत्रामध्ये आपल्याला डायरेक्ट किमती ठेवायच्यात, काहीच करायचं नाही, पाठ वगैरे काही करायचं नाही. फक्त आपल्याला एबीसी च्या किमती माहित आहेत, ए ची किंमत माहित आहे, बी ची किंमत माहित आहे, सी ची किंमत माहित आहे, या सूत्रामध्ये ठेवून घ्यायचं. हे बघा एम इज इक्वल टू मायनस बी म्हणजे इथं -14 आहे, मायनस मायनस काय होईल +14 होईल आणि प्लस मायनस अंडर रूट आणि बी स्क्वेअर म्हणजे मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac. याची व्हॅल्यू किती आहे 1 आहे, सी ची व्हॅल्यू किती आहे 13 आणि 2a म्हणजे याची व्हॅल्यू सुद्धा 1 आहे, म्हणजे इथं 2 × 1 प्रत्येक किंमत आपण सॉरी प्रत्येक किंमत आपण एबीसी ची या फॉर्म्युलेमध्ये ठेवून घेतलेली आहे. म्हणजे आता बघा एम इज इक्वल टू 14 प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac ची किंमत किती येणार आहे, 14 चा वर्ग किती माहिती आहे का तुम्हाला, वर्ग पाठ असणं महत्वाचं आहे. वर्ग त्याचबरोबर घन त्याचबरोबर टेबल सर्व विद्यार्थ्याला पाठ असणं गरजेचं आहे. बोर्ड म्हणजे गणित विषयामध्ये जर तुम्हाला पारंगत व्हायचं असेल तर या 3 गोष्टी महत्वाच्या आहेत, घन वर्ग आणि टेबल. तुम्ही तुमच्या स्टडी टेबल वरती घन वर्ग टेबल चिटकवायला मी सांगितली होती, ते तुम्ही चिटकवा आणि रोज एकदा दोनदा रीड करा, त्यामुळे ते तुम्हाला ऑटोमॅटिक पाठ होऊन जातील. आता इथं -14 चा वर्ग तुम्हाला माहित आहे 196 आहे, -14 चा वर्ग आहे 196 आणि 13 चौक 52 डिवायडेड बाय 2 हे आपल्याला मिळालेलं आहे. आता ह्याला आपल्याला सॉल्व्ह करायचंय. म्हणजे सॉल्व्ह कसं करणार आपण, हे बघा स्टेप बाय स्टेप, काहीच केलं नाही, फक्त आपण किमती ठेवल्यात आणि इथे बी स्क्वेअर मायनस 4ac ची किंमत काढली आणि इथे फाइंड आउट केलेलं आहे. आता काय करायचं बघा, एम इज इक्वल टू 14 प्लस मायनस इथे काय होणार आहे 196 मधून 52 गेले असता आपल्याला मिळणार आहेत अंडर रूट 144 डिवायडेड बाय 2. इथपर्यंत सर्वांना समजलं. आता हे बघा 144 ही पूर्ण वर्ग संख्या आहे, म्हणजे आपण डायरेक्ट लिहू शकतो एम इज इक्वल टू 14 प्लस मायनस 12 डिवायडेड बाय 2, कारण की 12 चा वर्ग आहे 144, तुम्हाला जर माहित आहे. आता आपण काय करूया, इथे काढायची आपल्याला एम ची किंमत. एम ची किंमत किती काढणार आहोत
14 प्लस 12 डिवायडेड बाय 2 आणि m इज इक्वल टू एक वेळेस 14 मायनस 12 डिवायडेड बाय 2 म्हणजेच 14 आणि 12 किती होत आहे 26 डिवायडेड बाय 2 म्हणजे m इज इक्वल टू 13 मिळणार आहे आणि इथे पण सुद्धा 14 मधून 12 गेले तर 2 राहिले 2 डिवायडेड बाय 2 म्हणजे m इज इक्वल टू 1 म्हणजे आपल्याला डायरेक्ट सूत्र वापरून तुम्हाला या वर्ग समीकरणाची मूळ प्राप्त झालेली आहेत आहे की नाही सोपं काय पाठांतर वगैरे करायची गरज नाही सूत्र एकदा लक्षात आलं की तुम्ही डायरेक्ट किमती ठेवून तुमच्या दिलेल्या वर्ग समीकरणाची मूळ फाइंड आउट करू शकता किती सोपं आहे म्हणजे अवयव पद्धतीमध्ये तुम्हाला अवयव पाडायचे फॅक्टर पूर्ण वर्ग पद्धतीमध्ये स्टेप फॉलो करायच्या पण इथे नाही इथं डायरेक्ट तुम्हाला ए बी सी जर ह्या वर्ग समीकरणाचं स्टँडर्ड समीकरणाबरोबर कंपॅरिझन करून एबीसीच्या व्हॅल्यू जर तुम्हाला डिराईव्ह करता आल्या तर डायरेक्ट सूत्रामध्ये ठेवून तुम्ही वर्ग समीकरणाची मूळ फाइंड आउट करू शकता किती सोपं आहे सूत्र काय चला सूत्र सांगा x इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a या सूत्राने प्रत्येक वर्ग समीकरणाची मूळ आपल्याला फाइंड आउट करता येणार आहे इथे कुठलाच तुम्हाला अवयव पाडायचे नाहीत किंवा अवयव पडत नसतील तर पूर्ण वर्ग पद्धत वापरायची नाही डायरेक्ट सूत्रामध्ये किमती ठेवायच्या आणि वर्ग समीकरणाची मूळ फाइंड आउट करायची आहे की नाही सोपं चला अशाच पद्धतीने आणखी एक एक्झाम्पल घेऊया म्हणजे तुमची कन्सेप्ट क्लॅरिटी अजूनच मजबूत होईल आणि तुम्ही सुद्धा एकदम धासू पद्धतीने सूत्र वापरून वर्ग समीकरण सोडवू शकाल चला पुढील उदाहरण घेऊया आपल्याला असं एकही उदाहरण ठेवायचं नाही की आपल्या क्लासमध्ये सोडवून झालेलं नाही प्रत्येक उदाहरण आपल्या क्लासमध्ये सोडवून झालं पाहिजे सराव संच बेसिक कन्सेप्ट तसेच संकीर्ण प्रश्न संग्रह तसेच बोर्ड परीक्षेतील महत्वाचे PYQ या प्रत्येक फ्लो मधून प्रत्येक चॅप्टर आपला जाणार आहे कारण की आपल्या बॅचचं नाव आहे 0 to हीरो बॅच त्यामुळं चला पाहूया उदाहरण क्रमांक 2 उदाहरण क्रमांक 2 मध्ये आपल्याला समीकरण दिलेलं आहे x स्क्वेअर प्लस 10x प्लस 2 इज इक्वल टू 0 हे आहे समीकरण आता हे समीकरण आपण पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवलं होतं कारण की मी तुम्हाला सांग पूर्ण वर्ग पद्धतीने सुद्धा सोडवलं होतं आता काय करायचंय आपल्याला हे समीकरण आपल्याला प्रथमतः काय करायचं पहिली स्टेप काय मला सांगा तुम्ही पहिली स्टेप काय आहे पहिली स्टेप आहे या समीकरणाला स्टँडर्ड फॉर्म बरोबर कंपेअर करायचंय स्टँडर्ड फॉर्म बरोबर कंपॅरिझन करायचं म्हणजे स्टँडर्ड फॉर्म काय आपलं ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 कंपॅरिझन केला असता a इज इक्वल टू 1 b इज इक्वल टू 10 c इज इक्वल टू 2 abc च्या व्हॅल्यू चिन्हासहित घ्यायच्यात डायरेक्ट चिन्ह वगळून घ्यायचं नाही मायनस चिन्ह तुम्हाला धोका देऊ शकतं त्यामुळे चिन्हासहित घ्यायच्यात इथं सगळ्या व्हॅल्यू प्लस असल्यामुळे मी फक्त प्लस घेतलेला आहे चला आता आपल्याला सूत्र माहित आहे सूत्र काय इथं चल कुठला आहे x आहे x बरोबर मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a x इज इक्वल टू मायनस बी म्हणजे मायनस 10 प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर म्हणजे 10चा वर्ग किती झाला 100 मायनस 4 इंटू a इंटू सी म्हणजे 100 मायनस हे किती झालं 4 2 8 झालं डिवायडेड बाय 2 इंटू 1 4ac म्हणजे 4a आणि c चा गुणाकार किती येणार 8 आता 100 मधून 8 गेले तर आपले किती उरणार आहेत 92 आता x इज इक्वल टू मायनस 10 प्लस मायनस अंडर रूट 92 डिवायडेड बाय 2 इथपर्यंत सर्वांना समजलं काय अवघड आहे का यामध्ये आता आपल्याला इथं x चे असे अवयव पाडायचे किंवा इथं आपल्याला 92चं असं काय फोड करता येते की ज्यामधून एक पूर्ण संख्या बाहेर काढता येते की नाही हे पाहायचं आपल्याला हे बघा मायनस 10 ला मायनस 10 इथं लिहूया आणि प्लस मायनस अंडर रूट 23 चौक 92 तुम्हाला माहित असेल 23 चौक 92 येतं इज डिवायडेड बाय 2 पूर्ण वर्ग यातून कुठली संख्या आपल्याला बाहेर काढता येते का फॅक्टर मधून ते पाहिजे आता इथे बघा 4 आपल्याला 4चं वर्गमूळ किती येणार आहे म्हणजे 2 येणार आहे म्हणजे 2 ह्या पूर्ण कंसातून बाहेर काढता येऊ शकतं आपल्याला म्हणजे या पूर्ण कंसातून जर 2 बाहेर काढलं तर काय उरणार आहे बघा x इज इक्वल टू -2 नाही -2 न काढता आपण +2च बाहेर काढू मग इथं काय राहणार आहे 5 इंटू 2 आहे ना मग इथं -5 राहील -5 प्लस मायनस अंडर रूट 23 कारण हेतून पुन्हा 2 बाहेर काढले
2 बाहेर काढले म्हणजे आपण 4चा वर्गमूळ घेतलाय, 2 बाहेर काढले कंसाच्या म्हणजे टोटल कंसातून 2 बाहेर काढला असता आपल्याला खाली काय राहणार आहे, खाली राहणार आहे 2 आणि हे 2 आणि हे 2 कॅन्सल होईल म्हणजे आपल्याला x इज इक्वल टू -5 प्लस अंडर रूट 23 आणि x इज इक्वल टू -5 मायनस अंडर रूट 23 हे 2 वर्ग समीकरणाची मूळ फाइंड आउट झाले. या पूर्ण वर्ग समीकरणामधून 2 कॉमन का काढले, कारण खाली आपल्याला 2 कॉमन निघते. 23 चौक 92 ला आपण कन्वर्ट केलं, 92 ला 4चं वर्गमूळ 2 झाला, याला 5 × 2 मध्ये कन्वर्ट केला असता टोटल मधून 2 कॉमन काढलं आणि छेदातलं आणि अंशातलं 2 कॅन्सल झालं आणि हे 2 आपल्याला मूळ वर्ग समीकरणाचे फाइंड आउट झाले. आहे की नाही सोपं? प्रत्येक स्टेप बाय स्टेप फक्त या सूत्रामध्ये किमती ठेवायच्यात आणि वर्ग समीकरणाची मूळ फाइंड आउट करायची. कोणाला काय अडचण असेल तर पुन्हा एकदा विचारू शकता. इथे फक्त तुम्ही कन्फ्युज होऊ नका. आपण कॉमन काढलं कशावरून, कारण की इथे पण 2 आहे, इथे पण 2 ना आपण कॉमन काढू शकतो, पण इथे पण 23 चौक 92 म्हणजे आपण 4 वर्गमूळ 4 असल्यावर 2 बाहेर काढू शकतो का नाही, म्हणजे टोटल अंशामधून 2 बाहेर काढला असता आपल्याला -5 प्लस मायनस अंडर रूट 23 मिळालेला आहे आणि हे 2 कॅन्सल झालेला आहे. यावरून x चे आपल्याला 2 मूळ प्राप्त झालेले आहे की नाही? किती सोपं आहे. अशाच पद्धतीनं बोर्ड परीक्षेत गुणवंत होण्यासाठी आणि प्रत्येक स्टेप बेसिक पासून ॲडव्हान्स लेवल पर्यंत शिकण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांनी शकुंतला मॅथ्स अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं नाव गुणवत्ता यादीत घेऊन या. चला पुढील एक्झाम्पल घेऊया. कन्सेप्ट क्लिअरिटी झाली असेल तर मला आता प्रत्येक विद्यार्थ्यांनी कमेंटमध्ये वर्ग समीकरण सोडवण्याचं सूत्र काय आहे टाईप करायचे. चला प्रत्येक विद्यार्थ्यानं वर्ग समीकरण सोडवण्याचं सूत्र काय टाईप करा. काय सूत्र वर्ग समीकरण सोडवण्याचं सूत्र? चला लवकरात लवकर कमेंटमध्ये टाईप करा वर्ग समीकरण सोडवण्याचं सूत्र. वर्ग समीकरण सोडवण्याचं सूत्र x इज इक्वल टू -b प्लस मायनस अंडर रूट b² मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. हे आहे वर्ग समीकरण सोडवण्याचं सूत्र. डायरेक्ट सूत्र लक्षात ठेवायचं. इथं कुठली पायरी नाही, स्टेप नाही, काय नाही. दिलेलं वर्ग समीकरण सामान्य रूपाबरोबर कम्पेअर करायचंय. सामान्य रूप काय? ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 आणि abc च्या व्हॅल्यू डिराईव्ह करायच्यात आणि abc च्या व्हॅल्यू डिराईव्ह केल्यानंतर ह्या सूत्रामध्ये ठेवायच्यात. डायरेक्ट आपल्याला वर्ग समीकरणाची मूळ मिळतात. आहे की नाही सोपं? अजून एक उदाहरण पाहायचंय. चला वर्ग समीकरणाच्या सूत्र वापरून वर्ग समीकरण आपल्याला सोडवायचे. आता बघा उदाहरण आहे आपलं x² मायनस 2x मायनस 3 इज इक्वल टू 0. हे उदाहरण आहे. आता याला आपलं स्टँडर्ड फॉर्म काय आहे? ax² bx प्लस c इज इक्वल टू 0. कम्पेअर केला असता a इज इक्वल टू 1, b इज इक्वल टू -2 आणि c इज इक्वल टू -3. चिन्हासहित आपल्याला किमती घ्यायच्यात एबीसीच्या. बघा मी मायनस आहे तर मायनस सुद्धा घेतलंय, म्हणजे एबीसीच्या व्हॅल्यू आपल्याला चिन्हासहित उचलायच्यात. आपल्याला सूत्र माहित आहे डायरेक्ट x इज इक्वल टू -b प्लस मायनस अंडर रूट b² मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. सॉरी. हे बघा वर्ग समीकरणाचं सूत्र आणि आपण स्टँडर्ड फॉर्म बरोबर कंपॅरिझन केलंय आणि एबीसीच्या व्हॅल्यू फाइंड आउट केल्यात आणि आपल्या सूत्रही माहित आहेत. आपल्याला डायरेक्ट सूत्रामध्ये आता किमती ठेवायच्या. सूत्रामध्ये आपण डायरेक्ट किमती ठेवूया. आता बघा b ची किंमत किती आहे? -2 आणि इथं पण मायनस आहे. -2 प्लस मायनस अंडर रूट b² म्हणजे -2 चा स्क्वेअर मायनस 4. याची किंमत 1 आहे आणि c ची किंमत -3 आहे डिवायडेड बाय 2 × 1. प्रत्येक किंमत एबीसीची आपण इथं ठेवलेली आहे. आता बघा x इज इक्वल टू मायनस मायनस प्लस होईल, प्लस मायनस अंडर रूट 2 चा वर्ग 4 आणि 4 त्रिकोण 12 पण प्लस 12 होईल डिवायडेड बाय 2. फक्त आपण किमती ठेवल्यात आणि ते सॉल्व्ह करून घेतलेलं आहे. आपल्याला x चं काय मिळणार आहे हे व्यवस्थित बघा. आता बघा x इज इक्वल टू 2 प्लस मायनस अंडर रूट 12 आणि 4 16 डिवायडेड बाय 2. x इज इक्वल टू आता बघा 16 ला डायरेक्ट वर्गमूळ आपण काय लिहू शकतो? 4 लिहू शकतो, म्हणजे 2 प्लस मायनस 4 डिवायडेड बाय 2. आता इथून सुद्धा आपण 2 बाहेर काढू शकतो. इथून जर 2 बाहेर काढलं तर किती मिळणार आहे तुम्हाला? 1 प्लस मायनस 2 मिळेल डिवायडेड बाय 2. ह्या पूर्ण ब्रॅकेट मधून 2 बाहेर काढला असता असं मिळेल. हे 2 कॅन्सल होईल. x ची व्हॅल्यू किती मिळणार आहे? 1 प्लस 2 3
आणि 1 - 2 म्हणजे x इज इक्वल टू -1. 3 आणि -1 असे ह्या वर्ग समीकरणाचे दोन मूळ आपल्याला डायरेक्ट सूत्रामध्ये किमती ठेवून फाइंड आउट झालेले आहेत. आहे की नाही सोपं? फक्त किमती ठेवल्यानंतर b² - 4ac ची किंमत काढल्यानंतर आपल्याला कॉमन काय काढता येते? मॅक्झिमम 2 कॉमन काढता येते का बघायचंय, कारण की आपल्याला वर्ग समीकरणामध्ये छेदामध्ये 2 आलेला आहे. का 2a ची किंमत काय आली, इथे a ची किंमत ठेवून जो छेद आलाय तो छेद कॅन्सल करण्यासाठी तीच व्हॅल्यू आपल्याला कॉमन काढता येते का नाही ते प्रयत्न करायचा आहे. आता इथं प्रत्येक गोष्ट वेळेस 2 आलेला आहे, 2 आपण कॉमन काढलं, त्यामुळं x ची व्हॅल्यू 3 आणि x ची व्हॅल्यू -1 असे दोन रूट आपल्याला मिळालेले आहेत. सर्वांना समजलं असेलच. अशाच पद्धतीनं पुढील एक्झाम्पल आहे का बघूया. आपलं एक्झाम्पल क्रमांक 4 आणि 5 दोन एक्झाम्पल आहेत, ती सुद्धा आपण घेऊन टाकूया. म्हणजे आपल्याला उद्याच्या लेक्चरमध्ये डायरेक्ट आपण वर्ग समीकरणावरील म्हणजे सूत्र वापरून डायरेक्ट सराव संच 2.4 उद्याच्या लेक्चरला घेऊया. आता राहिलेले दोन एक्झाम्पल आपण एकदम डिटेल मध्ये अशाच पद्धतीने सॉल्व्ह करणार आहोत. बघा एक्झाम्पल नंबर 4 काय दिलेला आहे. एक्झाम्पल नंबर 4 आहे 25x² + 30x + 9 इज इक्वल टू 0. हे आहे समीकरण नंबर 4. आता या समीकरणाला स्टँडर्ड फॉर्म बरोबर ax² + bx + c इज इक्वल टू 0 या स्टँडर्ड फॉर्म बरोबर कंपॅरिझन केलं असता तुम्हाला a ची व्हॅल्यू काय इथं, a ची व्हॅल्यू किती आहे सांगा. a ची व्हॅल्यू आहे 25, b ची व्हॅल्यू आहे 30 आणि c ची व्हॅल्यू आहे 9. abc च्या व्हॅल्यू आपल्याला स्टँडर्ड फॉर्म बरोबर कंपॅरिझन करून मिळाल्या. आता डायरेक्ट सूत्र सूत्र लिहायचंय. सूत्र आहे x इज इक्वल टू -b + √b² - 4ac डिवायडेड बाय 2a. आता ह्या दिलेल्या सूत्रामध्ये ह्या व्हॅल्यू ठेवून घ्यायच्यात. आता बघा -b म्हणजे -30 प्लस मायनस √b² म्हणजे 30 चा वर्ग -4 a ची व्हॅल्यू 25 आणि c ची व्हॅल्यू 9 आहे डिवायडेड बाय 2a. 2 * a ची व्हॅल्यू किती आहे 25. या सूत्रामध्ये फक्त आपण किमती ठेवून घेतल्यात, नवीन काही केलेलं नाही. दिलेल्या एबीसी च्या किमती या सूत्रामध्ये ठेवून घेतलेल्या आहेत. आता बघा ह्याला आपण सॉल्व्ह करायचं. इथं कसं येणार आहे -30 प्लस मायनस. आता 30 चा वर्ग किती आहे सर्वांना माहित आहे. 30 चा वर्ग सांगा चला. 30 चा वर्ग किती आहे सांगा चला लवकरात लवकर. 30 चा वर्ग आहे 900. आणि हे बघा 25 100 आणि 100 × 9 म्हणजे ती सुद्धा 900 आहे आणि डिवायडेड बाय 2 × 25 म्हणजे आपण डायरेक्ट इथं 50 लिहू शकतो. समजलं. आता हे बघा इथे काय करायचंय 900 मधून 900 गेले आपल्या इथं 0 मिळते म्हणजे आपल्याला डायरेक्ट काय मिळणार आहे x इज इक्वल टू -30 प्लस मायनस 0 डिवायडेड बाय 2a म्हणजे 50. समजलं. आता बघा वर्ग समीकरणाची दोन मुळे आता किती मिळणार आहेत इथे. इथं वर्ग समीकरणाचे दोन्ही मिळे तुम्हाला किती मिळणार आहेत -30 भागिले 50 आणि x इज इक्वल टू इथे सुद्धा -30 डिवायडेड बाय 50. कारण की इथे वर्ग समीकरणाची दोन्ही मुळे समान मिळालेली आहेत. आता आपल्याला एक कन्सेप्ट इथून शिकाय भेटली जिथे b² - 4ac ची किंमत b² - 4ac ची किंमत जर 0 येत असेल b² - 4ac ची किंमत 0 असेल त्या वर्ग समीकरणाची दोन्ही मुळे समान असतात. ही नवीन कन्सेप्ट आपण शिकलेलो आहोत. या समीकरणामध्ये डायरेक्ट आपण एबीसी च्या व्हॅल्यू फाइंड आउट करून सूत्रामध्ये ठेवले असता b² - 4ac ची किंमत जर 0 आली तर आपल्याला वर्ग समीकरणाची दोन्ही मुळे म्हणजे काय मिळालेले आहेत -30/50 आणि इथे -30/50. आता याला सुद्धा आपण डिराइव्ह करून लिहू शकता. तुम्ही -0 0 कॅन्सल करून x इज इक्वल टू -3/5 लिहू शकता आणि x इज इक्वल टू -3/5 लिहू शकता. काय नाही इथं म्हणजे पूर्णांकामध्ये डिवाइड जर होत असेल तर आपण -3/5 अशी व्हॅल्यू तुम्ही काढू शकता. आता बघा हे आहेत पूर्ण समान दोन्ही समान अल्कलन व्हॅल्यू म्हणजे जेव्हा b² - 4ac ची व्हॅल्यू 0 येते तेव्हा वर्ग समीकरणाची दोन्ही मुळे समान येतात. ही एक नवीन कन्सेप्ट आपण शिकलो आहोत.
चला पुढील एक्झाम्पल पाहूया. एक्झाम्पल नंबर 5. एक्झाम्पल आहे 5वं. एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 5 इज इक्वल टू 0. आपल्याला ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0 या वर्ग समीकरणाच्या सामान्य रूपाबरोबर कंपॅरिझन करायचंय. एबीसीच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्यात. ए इज इक्वल टू 1, बी इज इक्वल टू 1, सी इज इक्वल टू 5. आहे की नाही सोपं? फक्त इथं बघायचं ए चा सहगुणक किती आहे 1, बी चा सहगुणक किती आहे 1, सी ची व्हॅल्यू किती आहे 5. सी ही स्थिर संख्या आहे, त्यामुळे डायरेक्ट व्हॅल्यू घ्यायची. सूत्र काय आपलं? एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. आता किमती ठेवून घ्या. मायनस बी म्हणजे -1 प्लस मायनस बी स्क्वेअर म्हणजे 1 चा स्क्वेअर 1 मायनस 4ac 4 इंटू ए इंटू सी 4 इंटू ए इंटू सी डिवायडेड बाय 2a. हे बघा -1 प्लस मायनस अंडर रूट. हे बघा आता इथे किती होणार आहे? 1 मायनस 4 पंचे 20 डिवायडेड बाय 2. आता काय करायचं बघा, इथे काय येणार आहे आपल्याला? एक्स इज इक्वल टू -1 प्लस मायनस रूट -19 डिवायडेड बाय 2 हे आपल्याला मिळालेलं आहे. आता इथं बघा मायनस निगेटिव्ह रूट मध्ये आहे, म्हणजे जेव्हा स्क्वेअर रूट मध्ये निगेटिव्ह संख्या येते तेव्हा तिथे आपल्याला इमॅजिनरी रूट मिळतो. म्हणून मिळालेलं रूट हे वास्तव संख्या नाहीत. म्हणजे आपल्याला एक्सचं जे रूट मिळालेलं आहे ते -1 प्लस मायनस अंडर रूट -19 डिवायडेड बाय 2. म्हणजे एक्स इज इक्वल टू तुम्ही इथे प्लस घ्या आणि -1 मायनस अंडर रूट -19 डिवायडेड बाय 2. या दोन संख्या आपल्याला म्हणजे एक्सचे 2 मूळ आपल्याला प्राप्त झाले, त्यामध्ये काही डाऊट नाही. परंतु स्क्वेअर रूट मध्ये मायनस आपल्याला मिळाल्यामुळे मिळालेलं मूळ हे वास्तव संख्या नसणार आहे, ती एक इमॅजिनरी नंबर येणार आहे. ते आपण म्हणजे तुम्हाला शिकणार आहोत इमॅजिनरी नंबर काय, वास्तव संख्या काय तुम्ही शिकला असताल. म्हणजे स्क्वेअर रूट मध्ये जर निगेटिव्ह संख्या आली तर त्याला आपण मायनस आहे किंवा इमॅजिनरी नंबर कन्सिडर करतो. म्हणजे जेव्हा इथे एक नवीन संकल्पना आपल्याला शिकण्यास मिळाली, बी स्क्वेअर मायनस 4a ची जर व्हॅल्यू निगेटिव्ह असेल तर येणारे मूळ वास्तव संख्या मिळत नाही. म्हणजे या दोन्ही एक्झाम्पल नंबर 4 आणि एक्झाम्पल नंबर 5 मध्ये काय शिकलो? जेव्हा बी स्क्वेअर मायनस 4ac ची किंमत 0 येते तेव्हा वर्ग समीकरणाची दोन्ही मुळे